नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. एकंबे येथे परमपूज्य सद्गुरू श्री दिनकर बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. परमपूज्य सद्गुरू श्री दिनकर बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या एकंबे तालुका कोरेगाव येथे गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर ते बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर पर्यंत परमपूज्य सद्गुरू श्री दिनकर बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत परमपूज्य सद्गुरू श्री दिनकर बाबा देवस्थान कमिटी व ग्रामस्थ मंडळी एकंबे यांच्या वतीने कमिटीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव बापूराव शेळके व सदस्य दत्तात्रय करणे व किशोर चव्हाण यांच्यासह सदस्यांनी याबाबत माहिती दिली. अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्यामध्ये एकंबे गावातील सर्व गणेशोत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी आणि भजनी मंडळाचे सदस्य सहभागी होणार आहेत, अशी माहिती देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली. रहमतपूर येथील खासदार शरद पवार यांची सभा ही यशस्वी होईल, कारण उत्तर मतदारसंघ पवारांच्या पाठीशी असल्याची पोहोचपावती मिळेल. आमदार बाळासाहेब पाटील यांना विश्वास. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. खासदार शरद पवार यांच्या विचारांचा हा मतदारसंघ असून शुक्रवारी रहमतपूर येथे होणारी जाहीर सभा निश्चितपणे यशस्वी होईल आणि या सभेद्वारे हा मतदारसंघ पवारांच्या विचारात असल्याची पोहोचपावती निश्चितपणे मिळेल, असा विश्वास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. रहमतपूर येथे कराड रस्त्यावर ज्योतिबाच्या माळावर खासदार शरद पवार यांची शुक्रवारी सायंकाळी जाहीर सभा होत आहे. या सभास्थळाची पाहणी आमदार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, रमेश माने यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसह गुरुवारी सायंकाळी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. सायंकाळी 6 वाजता राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची सभा करत आहे. कराड उत्तर मतदारसंघासाठी सभा होते आणि मतदारसंघामध्ये सर्व मतदारांच्या मध्ये प्रचंड असा उत्साह आहे. राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या बाबतीत उत्साहाचं वातावरण आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सभा होते. या सभेला सर्व सन्मान्य मतदार बंधूंनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, अशा प्रकारचं आव्हान सुद्धा मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून करतो. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली जोरदार टीका. म्हणाले, जनताच आता त्यांना रिटायर्ड करेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवायचेच या हेतूने माहिती निवडणूक रणांगणात उतरले आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा या मतदारसंघात होत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी देखील हजेरी लावत माजी मुख्यमंत्री व महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. जनताच त्यांना रिटायर्ड करेल या शब्दात त्यांनी त्यांच्याबाबत भाकीत केले. कराड येथे माहितीतर्फे बुधवारी रात्री 9:30 वाजता डॉक्टरांचा संवाद मेळावा झाला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. डॉक्टर प्रमोद सावंत यांचे वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथे झाले असून त्यांचा कराडशी निकटचा संबंध आहे. त्यामुळे त्यांना प्रचाराच्या रणांगणात उतरवण्याचा निर्णय माहितीने घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना जनता रिटायर्ड करेल. विकास कामे करण्यास ते सक्षम नाहीत. अशा लोकांना घरी पाठवण्याशिवाय आता पर्याय उरला नसल्याचे सांगत डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जोरदार शरसंधान केले. खरं म्हणजे या ठिकाणचे काँग्रेसचे असलेले आताचे उमेदवार यांनी रिटायर्ड होऊन घरी जावं. लोक त्यांना रिटायर्ड यावेळी नक्की करतील, कारण आता 78 झाली, बस पुरं करा. कारण ज्यांनी काही विकास केलेला नाहीये आणि जे विकास करण्यात आता विकास करायला ते समर्थ नाहीये, अशा लोकांना घरी पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. त्यांना त्यांच्या कारकिर्दीमधला एकही प्रोजेक्ट दाखवायला या कराडमध्ये नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेले माणूस जर असं असेल तर मग त्यांनी घरी गेलेलं बरं. आणि त्यांना विचारा किंवा लोकांना विचारा, लोक सांगतील. कारण ज्यावेळी मी इथं लोकांना फोन केला, लोकांना बोललो, मागच्या 5 वर्षामध्ये पण मी आलो होतो, त्याने केलेला पर्टिक्युलरली त्यांच्या कार्यकाळामध्ये असा एकही मोठा प्रोजेक्ट दाखवण्याजोगे त्यांच्याजवळ नाहीये. कुठलीही एखादी योजना जी त्याने सुरू केली, आता फक्त जाहीरनामा द्यायला सोपा असतोय, पण जाहीरनामा इम्प्लिमेंट करायला खूप कठीण असतोय. काँग्रेसच्या कार्यकाळामधल्या कुठेही एखादी योजना दाखवावी
नाहीतर मी मोदीजीच्या कार्यकाळामधल्या कित्येक योजना दाखवेल. त्याचा कुठल्याही लिडरने मी चॅलेंज करतो, कारण माननीय मोदीजीच्या कार्यकाळात आणि महायुतीच्या कार्यकाळामध्ये एवढ्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्या दीर्घकाळ टिकण्यासाठी इट इज नॉट फॉर द टेम्पररी. महाविकास आघाडीचे सुरेंद्र गुदगे भलतेच आक्रमक, थेट गोरे बंधूंना दिले आव्हान. मान खटावच्या राजकारणात नवा ट्विस्ट. सातारा जिल्ह्यातील आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण अशा मान खटाव मतदारसंघाकडे महाविकास आघाडीने लक्ष केंद्रित केले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवण्याचा निर्धार करत नेते मंडळांची फौज या मतदारसंघात उतरवली आहे. खटावचे तब्बल 25 वर्ष आमदार राहिलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र दादा गुदगे यांनी भलतेच आक्रमक होत यावेळी थेट गोरे बंधू यांना आव्हान देऊन टाकले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांच्या प्रचारार्थ सिद्धेश्वर कुरुले येथे बुधवारी रात्री झालेल्या जाहीर सभेत 9:15 वाजता सुरेंद्र दादा गुदगे यांनी आक्रमक होत आपल्या स्टाईलने विरोधी महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे व त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा समाचार घेतला. आमदार जयकुमार गोरे यांच्या गुंडगिरीबद्दल अभय जगताप यांनी केलेल्या वक्तव्यावर सुरेंद्र गुदगे यांनी जोरदार बॅटिंग केली. ते म्हणाले की हा खटाव तालुका आहे, ही हुतात्म्याची भूमी आहे. असे किती जरी गोरे एकत्र आले तरी घाबरणारे आम्ही नाही. 150 वर्षापूर्वीच्या गोऱ्यांना आम्ही हाकलून दिले, आत्ताच्या ह्या गोऱ्यांना काय घेऊन बसलाय असे म्हणत त्यांनी टीका केली. अभयजी, तुम्ही सांगितलं ह्यांच्या गुंडगिरीबद्दल तुम्ही सांगत होता, पण अभयजी हा खटाव तालुका आहे, ही हुतात्म्यांची भूमी आहे. असे किती जरी गोरे एकत्र आले तरी डरणारे आणि घाबरणारे नाहीत. अरे प्रसंगी प्राणांचं बलिदान करून इंग्रजांना हकलून दिलं ते हे काय आहेत गोरे. अरे 150 वर्षापूर्वीच्या गोऱ्यांना ज्यांनी आम्ही हकलून दिलं ते आत्ताच्या ह्या गोऱ्यांना काय घेऊन बसलाय. अभयजी, तुम्हाला इकडे येण्याची सुद्धा गरज नाही, आमचं आम्ही खंबीर आहे. गरज पडली तर बोराटवाडीत घुसून मारू. सातारा शहर आणि परिसरातून 284 जणांवर तडीपारीची कारवाई. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांचे आदेश. सातारा विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडावी, कायदा व सुव्यवस्था चोख राहावी, गुन्हेगारांवर जरब बसावी यासाठी सातारचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नागेश गायकवाड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याअंतर्गत 97 व शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत 187 अशा 284 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. यापूर्वी 93 जणांना तडीपार करण्यात आले आहे. सातारा तहसीलदार कार्यालयाच्या फौजदारी शाखेतून याबाबतची माहिती गुरुवारी सकाळी 11:30 वाजता देण्यात आली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शिगेला पोहोचली आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रे संवेदनशील असून कोणत्याही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. उपद्रवी व्यक्तींच्या हालचालींवर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून आहे. मात्र ऐन निवडणुकीत कोणताही गैरप्रकार घडून गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत पावले टाकत आहे. मतदारसंघातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलीस रेकॉर्डवर असलेल्या व्यक्तींवर तात्पुरती तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या निर्देशानुसार तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नागेश गायकवाड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सादर केलेल्या 97 जणांच्या तर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी सादर केलेल्या 187 जणांच्या तात्पुरत्या तडीपारीच्या प्रस्तावांना तात्काळ प्रभावाने मान्यता दिली आहे. तसे आदेश आधीच काढले आहेत.